आविद्येचे काळवखे की स्वबोध सुदिने फाके, शीतळे प्रसादारके जयाचेनी. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंभ कराभ्यां धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण श्रीगुरूंच्या आज्ञेवरून ब्रह्मविद्या किंवा वेदांत विद्या, त्या वेदांत विद्येला अभिप्रेत असणारी प्रातिभ आवाच्य अनुभूती जी गुरुकृपेने आपल्याला प्राप्त झाली, त्या स्वरूपस्थितीचं, त्या अविनाशी अशा अमृत स्वरूप अशा अनुभूतीचं वर्णन माऊली शब्दाच्या द्वारा साकार करतात. ती मूर्तिमंत अनुभूती शब्दाच्या द्वारा प्रगट करतात आणि त्या शब्दाच्या ठिकाणी असणारा अर्थ ज्ञात झाल्यानंतर ती अर्थरूपता आपल्याला जेणेकरून प्राप्त होईल अशा प्रकारची शब्दाची रचना या ठिकाणी अलौकिक दिव्य हे शब्दसुद्धा ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. त्या अर्जुनासाठी जसं गीतेमध्ये ही ब्रह्मचितकलिका प्रतिपादन केली, तशी या ठिकाणी श्रीगुरूंच्याच कृपेने प्राप्त झालेली जी अनुभूती आहे ती या ग्रंथ. साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, परी संसार जिनिते शस्त्र, आत्मा अवतरवे ते मंत्र अक्षरी ये. अशा प्रकारची ही अक्षर आहेत आणि मराठीत आहेत. खरं माऊलींची प्रतिज्ञा जी आहे ती ह्या ग्रंथामध्ये साकार झाली. कोणत्या रीतीनं की माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजाशी जिंके, आईशी अक्षरे रसिके मिळविन. अशी रसिक रसमय अक्षरं या ग्रंथामध्ये अवतरित झालेली आहेत. आणि त्या अमृतानुभव ग्रंथाचा नित्यानंद ऐक्य दीपिका नावाची जी श्री शिवकल्याण स्वामींनी टीका लिहिली, ही टीका लिहिण्याच्या अगोदर ते पैठणजवळच्या एका पर्वतावर नित्यानंद स्वामींच्याबरोबर काही काळ राहिले आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या वडिलांच्या आज्ञेवरून या ठिकाणी त्यांनी जे चिंतन केलं ते चिंतन तिथं त्यांना आज्ञा झाली आणि मग ही टीका लिहिली गेली असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारचं हे एक अलौकिक दिव्य ग्रंथरत्न तयार झालं की ज्याच्यामध्ये आपण कालच चिंतन केलं की ग्रंथीभेद होत नाही, ग्रंथीची सिद्धीच होत नाही. अशा प्रकारचा अजातवादाचा सिद्धांत म्हणजे अनुभूतीलाच अजातवादाची अनुभूती असं म्हणायचं. तर ही अनुभूती या ठिकाणी प्रगट झाली. त्याचं विवरण यथाशक्ती यथामती आपण करत आहोत. प्रथम प्रकरण शिवशक्ती समावेशन आणि त्याच्या अगोदर श्लोक पंचक मंगलाचरण रूपाने त्याच्यावर टीका झाल्यानंतर आता दुसरं प्रकरण जे गुरुवंदना, त्या गुरुवंदना प्रकरणातल्या 9 वव्या आपल्या झाल्या आणि आता 10व्या ववीला आरंभ होतो. या ठिकाणी गुरुवंदना असो किंवा प्रकृती पुरुष विवेक असो, तर कोणत्याही रीतीनं एक अधिष्ठान मात्रच उर्वरित आणि ते आत्मत्वाने त्या अधिष्ठानाचं रक्षण करणं हे ज्ञानोबारायांचं उद्दिष्ट आहे. आणि त्याप्रमाणे गुरुवंदनेमध्ये देखील गुरुशिष्यभाव हा वास्तव नसून तो गुरुशिष्यभाव कल्पित आहे आणि त्या कल्पित पदार्थाचं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठानच एकमेव अद्वितीय आहे आणि ते अधिष्ठान सच्चिदानंद घन अद्वय स्वरूपासून तेच गुरुशिष्याच्या रूपाने विलसत आहे. अशा प्रकारे गुरुगौरव या ठिकाणी वर्णन केला. तर त्याच्यामध्ये ही 10वी ओवी आहे. अविद्येचे काळवखे की स्वबोध सुदिने फाके, शीतळे प्रसादारके जयाचेनी. जयाचेनी शीतळे प्रसादारके, अविद्येचे काळवखे की स्वबोध सुदिने फाके. जयाचेनी शीतळे प्रसादारके, ज्याच्या शीतल असणारा प्रसाद किंवा प्रसन्नता, प्रसाद असतो प्रसन्नता किंवा त्यालाच या ठिकाणी श्रीगुरूंची असणारी कृपा, त्या कृपारूपी अर्क म्हणजे तो कृपारूपी श्रीगुरूंचा कृपारूपी शीतल सूर्य. कारण हा उष्णता याच्या ठिकाणी नाही, त्याच्या ठिकाणी शीतलता आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी आल्हाद देण्याचं सामर्थ्य आहे, बोध करताना आल्हाद देण्याचं सामर्थ्य आहे.
आणि त्या सामर्थ्यामुळं काय होतं, तो शीतल प्रसाद अर्क उदित झाला असता अविद्येचे काळवखे, अविद्या म्हणजे अज्ञान, आणि त्या अज्ञानरूपी जे काळवखे म्हणजे अज्ञानरूपी जी काळोखी रात्र आहे, ती काळोखीत रात्र स्वबोध सुदिने फाके, स्वबोध म्हणजे आत्मबोध, आणि आत्मबोधरूपी सुदीन चांगला दिवस त्या ठिकाणी फाके उजाडतो असं सांगितलं. म्हणजे श्रीगुरूंच्या ठिकाणी श्रीगुरू आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा ते आपल्याला मग ज्या प्रकाराने आपण अनेक प्रकारची तप आहे, त्या तपामध्ये कष्ट आहेत, असे कुठले कष्ट लागत नाही, म्हणून त्यांची कृपा जी आहे ती शीतल आहे. परंतु ती जरी शीतल असली, चंद्र शीतल आहे, परंतु चंद्र अंधकाराचा पूर्ण नाश करू शकत नाही. परंतु हा सूर्य आहे, हा शीतल अशा स्वरूपाचा सूर्य आहे, याच्या ठिकाणी कोणतीही उष्णता नाही, म्हणजे तपश्चादिकांचे कष्ट घ्यावे लागत नाही. आणि तो इतक्या मृदुतेनं आपल्या जीवनातील ही काळोखी रात्र घालवतो की आपल्याला कळतही नाही. म्हणजे तो चंद्रासारखा शीतल आहे आणि सूर्यासारखा प्रकाशमान आहे. अशा प्रकारच्या दोन्ही चंद्र आणि सूर्य या दोघांचे गुण त्याच्यामध्ये आहे. चंद्राच्या ठिकाणीची शीतलता आणि सूर्याच्या ठिकाणी असणारं प्रखर प्रकाश, असं दोन्ही घेऊन हा श्रीगुरुरूपी सूर्य जो आहे तो याच्या ठिकाणी स्वबोध आत्मबोध नावाचा सुदीन, म्हणजे खरा सुदीन कोणता आहे? सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला, नाम आठविता रूपी प्रगटपै झाला. हा सुदीन आहे का, हा एकदा उजाडल्यानंतर हा पुन्हा कधीच मावळत नाही. हा नेहमी काय ओव्या सांगत हां पुढती आस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाचे आपण असे अखंडवित, मावळवित विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, आद्वयाब्जिनी विकासू वंदू आता, जो अविद्या राते सोनिया, गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया, जो सुदिनू करी ज्ञानिया सोबोधाचा. अशा प्रकारचा हा सूर्य श्रीगुरूरूपी सूर्य. इथं तर श्रीगुरूंचा प्रसादरूपी सूर्य असं म्हटलेले, प्रसाद आरके जयाचेनी, प्रसादरूपी सूर्य आपल्या जीवनात आला तर तो अविद्येचं सगळं काळोखी रात्र जी आहे ती काळोखी रात्र घालवतो असं नाही म्हणते. तो अविद्येचे काळवखे स्वबोध सुदिने फाके, जी अविद्येची जी काळोखी रात्र होती तिथंच परिवर्तन कशात होतं? स्वबोध आत्मबोध सुदिनाच होतं. म्हणजे ती काळोखी रात्र समोरसुद्धा येत नाही, ती काळोखी रात्र ती प्रकाशामध्ये रूपांतरित होते. म्हणजे जे अज्ञान आहे ते अज्ञान त्या ठिकाणी निवृत्त होत नाही, अज्ञानाची सिद्धी होत नाही, ते अज्ञानच ज्ञान होऊन जातं. अशा प्रकारचं या ओळीचा सरळ अन्वयानुरूप अर्थ आहे. तर अविद्येचे काळवखे की स्वबोध सुदिने फाके, शीतळे प्रसादारके दयाचेनी. आता टीकाकार सांगतात, अविद्या लक्षण रजनी, गुरुप्रसादारके शिवोनी, बोधे परिणमोनी सुदिनची होय. या ठिकाणी अविद्या लक्षण रजनी, अविद्या स्वरूप असणारी जी रजनी म्हणजे रात्र आहे ती गुरुप्रसादारके शिवोनी, जेव्हा गुरूंच्या कृपारूपी सूर्याचा तिला शिवोनी म्हणजे स्पर्श होतो त्यावेळेला परिणमोनी बोधे परिणमोनी ती बोधरूपातमध्ये परिणत होते, म्हणजे ज्ञानस्वरूपात ती रात्र परिणत होते आणि सुदिनची होय. आणि त्या शिष्याच्या जीवनात सुदिन होतो. म्हणजे दुर्दिन म्हणजे ज्यावेळेला ढगांनी आकाशाला आपलं सूर्याला झाकलं त्याला म्हणतात दुर्दिन, आणि ज्या वेळेला हे पूर्णपणे आकाश निरभ्र असतं त्याला म्हणतात सुदिन. म्हणजे ह्या सुदिनामध्ये आकाशामध्ये ढग इतकिंचितही नाही. तसं हा जो सुदिन उगवला शिष्याच्या जीवनामध्ये, त्या सुदिनामध्ये अज्ञानाचा काळोख्या रात्रीचा किंवा अज्ञानरूपी मेघाचा इतकिंचितही संबंध राहत नाही. निरभ्र अशी जसे आकाश असावं त्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान, ज्ञानाज्ञान विवर्जित काय ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. काय ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त होते. नित्य जे बोधदृष्टी पावोनी गुरुकृपार्क पुष्टी, अविद्यांध दृष्टी फाकोनी गेली.
तर ते म्हणतात नित्य जे बोधदृष्टी. आता ही बोधदृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी जी आहे ही ज्ञानदृष्टी नित्य आहे. म्हणजे श्रीगुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञान नित्य आहे. ते ज्ञान उत्पन्न झालेलं नाही, ते ज्ञान नित्य आहे. तेव्हा अशा नित्य ज्ञानदृष्टी देणारे जे ज्ञानरूप आत्मा हा नित्य आहे किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारं ज्ञान नित्य आहे. ज्ञान नित्य आहे याने त्याची सत्ताही नित्य आहे आणि त्याचा आनंदही नित्य आहे आणि त्याचा अद्वैत्वही नित्य आहे असं उपलक्षणाने सांगितलं जातं. नित्य जे बोधदृष्टी ते पावोनी गुरुकृपादृष्टी. आणि त्या ज्ञानाला जर गुरुकृपादृष्टी बोधदृष्टी पावन गुरुकृपार्क पृष्टी आणि गुरुकृपारूपी अर्क सूर्याची जर त्याला पुष्टी झाली म्हणजे त्याला आणखी पुष्टी गुरुकृपेची झाली तर अविद्यांधदृष्टी फाकोनी गेली. अविद्येमुळं अंध झालेली जी दृष्टी होती म्हणजे अविद्येने किंवा अज्ञानाने आत्मस्वरूपाला आवृत्त केलेला असल्यामुळं तो अविद्येनं अंध झालेला जीव मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे, मी ज्ञाता आहे, अशा प्रकारचं मी जन्ममरण धर्मवान आहे, सुखीदुःखी आहे, ही सगळी अविद्येमुळं अंध झालेली जी दृष्टी आहे ती दृष्टी फाकोनी गेली. ती पूर्णपणे नष्ट झाली, निरस्त झाली. गुरुकृपेच्या सूर्याने पुष्टी दिल्यामुळं त्याला नित्य अशी बोधदृष्टी प्राप्त झाली आणि त्यामुळं अविद्येचा अंधकारामुळं मंद झालेली त्याची दृष्टी ती निरस्त झाली. सूर्योदयासरशी रात्री पळवणी जाया अपैशी, रात्री पळवणी जाय जैशी तरी गेली देहांता तैशी अविद्ये सवे. लगेच सांगत जाऊया. गेली देहांता तैशी अविद्ये सवे. जेवी दृष्टी तव देखणी परी नुदैजे ते तरणी तै उघडाची लोचनी होईजे अंध. आता म्हणतात जेवी दृष्टी तव देखणी. दृष्टीचा स्वभाव आहे पाहणं. म्हणजे दृष्टी जी आहे तर पाहणं हे दृष्टीचं रूप आहे. ती पाहू शकते, कोणताही पदार्थ आला तर त्याला पाहू शकते. परंतु जरी दृष्टीच्या ठिकाणी तर देखणी पाहण्याचं सामर्थ्य असलं तरी परी जई तरणी नुदैजे, परंतु तरणी म्हणजे सूर्य जोपर्यंत उदय होत नाही तोपर्यंत त्या वस्तू आपल्याला दिसत नाहीत. तै उघडाची लोचनी होईजे अंध. किती जरी डोळे आपण उघडले तरी आपण डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही. कारण का नाही तर प्रकाशाचं साह्य नाही. गडद अंधकारामध्ये आपल्या म्हणजे त्याही वेळेला आपली ज्ञानरूपता सामान्य रूपाने जरी असली तरी आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचा परिचय किंवा स्वस्वरूपाचा साक्षात्कार होत नाही. जोपर्यंत श्रीगुरुरूपी सूर्य श्रीगुरुरूपी सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वयाजबी विकासू वंदवाता. जो अविद्या रात्री रुसोनिया झालीच नाही का, आताच आपण म्हटलोच ती. गिळी ज्ञानात ज्ञान चांदनिया जो सोबोध करी जो सुदिनू करी ज्ञानिया सोबोधाचा. पुढं काय जेने विवळती सवळे लावणी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहांतेची आविसाळे जीवपक्षी. अशी त्याची स्थिती आहे. म्हणून ते उघडाचे लोचनी होईजे अंध. त्याचे लोचन जरी उघडे असले तरी त्या ठिकाणी ते अंध असल्यासारखेच आहेत. काही बोलायचं तर बोला. तेवी गुरुप्रसादेविनं ज्ञानरूपची आज्ञान म्हणून गुरुकृपार्क पावन नाशिली निशा. गुरुप्रसादेविनं गुरुप्रसादा वाचून ज्ञानरूपचे अज्ञान. तत्वतः ज्ञानस्वरूप आहे परंतु त्या ठिकाणी ज्ञानस्वरूप असूनही त्याला संसार रूपी अनर्थाचं निवृत्ती नाही. त्याला संपूर्ण हा संसारिकता त्याला प्राप्तच आहे. जरी तो ज्ञानस्वरूप असला तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ज्ञानरूप ते ज्ञानरूप असणारं ते काय झालेले अज्ञान. ज्ञानस्वरूपच तिथं काय झालेले अज्ञानाला प्राप्त झालं. म्हणजे त्याला आपल्या विशेष स्वरूपाचं ज्ञान झालेलं नाही. त्यामुळं कारण काय आहे का अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं विशेष चैतन्य ते अज्ञानाच्या विरुद्ध आहे. बरोबर ना.
ते अज्ञानाचं नाशक आहे. या ठिकाणी सामान्य चैतन्य जे आहे ते अज्ञानाचं नाशक नाही. मग ते विशेष चैतन्य कुठून उत्पन्न होईल? जेव्हा श्रीगुरू तत्वमसी असा महावाक्याचा उपदेश करतात, तो श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंधित होतो आणि त्यावेळेला त्याचे अहम ब्रह्मास्मी इत्याकारकृतीमध्ये प्रतिफलित झालेलं ते चैतन्य जे आहे, अहम ब्रह्मास्मी इत्याकारकृतीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे. आणि त्या वृत्तीमध्ये ते चैतन्य प्रतिफलित होण्यासाठी श्रीगुरूंनी जोपर्यंत त्याला महावाक्याचा उपदेश केला नाही तोपर्यंत ही दृष्टी त्याला येत नाही. त्याला आपल्या स्वरूपाचं विशेषत्वाने ज्ञान होत नाही, तोपर्यंत हे अज्ञान निवृत्त होत नाही. त्यामुळे हे ज्ञान असूनही, म्हणजे तो ज्ञान स्वरूप असूनही तो अंधच असल्यासारखा आहे किंवा अज्ञानच असल्यासारखा आहे. म्हणून कृपार्क पावन नाशिली निशा, म्हणून त्याला श्रीगुरु कृपारूपी अर्क म्हणजे सूर्य, ह्या सूर्य प्राप्त झाला म्हणजे हा सूर्य त्याच्या जीवनामध्ये सत्शिष्याच्या किंवा अधिकारी शिष्याच्या जीवनामध्ये असा श्रीगुरुरूपी शीतल कृपा अर्काचा उदय झाला म्हणजे नाशिली निशा. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या ह्या अज्ञानरूपी अंधकाराचा किंवा रात्रीचा नाश होतो किंवा ती रात्रचं त्या ठिकाणी प्रकाशरूप होऊन जाते. असो अविद्या जेची कल्पिली काही, ते अविद्यत्व यथार्थ नाही. स्वबोध ठाईच्या ठाई विलासला असे. असो, आता हे एवढं सांगितलं. आता म्हणतात असो दे, अविद्या जेची कल्पिली पाहिजे. अविद्या म्हणजे काही एक वस्तू आहे असं नाही. पुढे जाऊन सांगतात की अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची सोय सांगत असे. आता आम्ही जी तुम्हाला अविद्येची कल्पना केली, ह्या ग्रंथामध्ये टीकाकार आपल्याला नेहमी जागृती देतात. काय आहे की अविद्या म्हणता, अविद्या नावाचा एक पदार्थच आपल्या मस्तिष्कामध्ये बसून जातो. म्हणून इथं ते सांगतात की अविद्या ही मानलेली आहे. अविद्या सांगण्यात भाष्यकारांचं किंवा कोणत्याही जे काही केवळ अद्वैतवादी सिद्धांत आहेत त्याच्यामध्ये मधुसूदन सरस्वती असो किंवा विवरणकार असोत, भामती निबंधकार असोत किंवा भगवत पूज्यपाद आचार्य किंवा वार्तिककार असोत, सगळ्यांनी मायेचंच वर्णन केलेलं आहे. पण माया ही मानलेली आहे हे लक्षात येत नाही. म्हणून आता मायेचं कसं सांगितलं, आत्तापर्यंत आपण विवेचन केलं, पण लगेच म्हणतात तुम्ही जरी किती म्हणत असाल ना, पण मायेचं वास्तव स्वरूप काय आपण स्वरूपदृष्टीनं पाहिलं किंवा महापुरुषांची जी काही प्रातिभानुभूती आहे किंवा ज्याला ऋतंभरा प्रज्ञा ज्यांना प्राप्त होऊन ह्या आत्मसाक्षात्काराला प्राप्त झालेले आहेत, त्या पुरुषांच्या दृष्टीनं अविद्या जेची कल्पिली काही, अविद्येची केलेली काही कल्पना आहे. म्हणजे अविद्या ही काही वस्तू नाही, काय विकल्प नाही वस्तू, ही काही वस्तू नाही म्हणजे वास्तव नाही. म्हणून म्हणतात अविद्या जेची कल्पिली काही, अविद्येची जी कल्पना केलेली आहे ती अविद्यत्व यथार्थ नाही. तिला अविद्यत्व म्हणजे ती विद्यमान नाही, बरोबर ना. म्हणजे ती अविद्या म्हणजे ती विद्यमानच नाही असं तिचं यथार्थ नाही. यथार्थ अविद्यत्व नाही. तिच्या ठिकाणी यथार्थ अविद्या म्हणून एक पदार्थ आहे, असं पदार्थ रूप म्हणून ती कोणत्याही प्रकारची नाही. उलट मग ते काय आहे, अविद्या म्हणता ना तुम्ही, तर ती अविद्या नावाचा जो पदार्थ आहे स्वबोध ठाईच्या ठाई विलासला असे. त्यावेळेलाही खरा आत्मप्रकाश जो आहे तो आपल्या स्वतःच्या ठिकाणी म्हणजे आपल्या महिमेमध्ये तो स्वभाव काय स्वयंप्रकाशत्व ते विलासला असे ते त्या ठिकाणी विलसत आहे. म्हणजे अविद्येने आवरण केलं नाही, त्यात बरोबर ना, अविद्येने त्याला आवरण केलं नाही. त्या ठिकाणी बारकाईनं पाहायला गेलं तर आपला आत्मबोधच विलसत आहे. कारण का, तुम्ही ज्याला अविद्येला सत्ता दिली ती सत्ता कोणाची आहे? ज्या अविद्येला त्रिगुणात्मक मानून, बरोबर आहे ना, मग त्या अविद्येच्या ठिकाणी तुम्ही पदार्थाची, क्रियेची आणि ज्ञानाची कल्पना केली. त्या कल्पनेला सुद्धा, बरोबर ना, पदार्थाची कल्पना केली म्हणजे सत्ता दिली, बरोबर आहे का नाही. त्या सत्ता दिली, पुन्हा त्या पदार्थाचं ज्ञान होतं असं सांगितलं. पदार्थाच्या ठिकाणी आनंद आहे असं तुम्ही सांगितलं. पदार्थाच्या ठिकाणी सगळे पदार्थ द्वैत रूप आहेत असं तुम्ही सांगितलं. पण हे सगळं जे सांगितलं हे कोण आहे तिथं? जे अज्ञान आहे ना, ज्ञानापुढं कधी आलंच नाही.
कारण अज्ञान आणि ज्ञान हे परस्पर विरोधी पदार्थ आहेत. अज्ञान आणि अज्ञानापुढं ज्ञान कधी राहणं शक्यच नाही. मग अशा वेळेला अज्ञान आहे जे तुम्ही म्हणता त्या आहेचा व्यवहार कोण आहे म्हणून अज्ञान आहे की नाही. ज्ञान आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचं ज्ञानाचा व्यवहार, हा भारूप आहे म्हणून त्याचा भास आहे. अशा प्रकारची स्थिती. मग जर खरं बारकाईनं जर पाहिलं तर त्या ठिकाणी हा जो विलास झाला हा अज्ञानाचा विलास आहे का त्या ठिकाणी चित्तचा विलास आहे. हा सगळा स्वबोध आपल्या आत्मबोधाचाच हा विलास आहे. आत्मबोधाचा विलास आहे म्हणजे स्वबोध म्हणजे बोधरूप आत्म्याचाच हा संपूर्ण विलास आहे. म्हणजे त्याचाच हा प्रकाश आहे. त्याच्याच प्रकाशाने हे सर्व प्रकाशित होतं. आणि दुसरी गोष्ट अज्ञान आहे हे जेव्हा म्हणतो तेव्हा अज्ञानाचं ज्ञान आहे की नाही. मग ज्या अज्ञानाचंही ज्ञान आहे याचा अर्थ त्या ज्ञानापुढं अज्ञान कधी येणं शक्यच नाही. तुम्ही काय केलं की पाहता ज्ञान आला आणि त्याला नाव काय देता अज्ञान आहे की नाही. याचा अर्थ तुम्ही तर म्हणता अज्ञान आहे. मग झालं काय की तुम्हाला स्वभावाधिकरणे भासमानत्व असं त्या अविद्येचं स्वरूप भासलं. किंवा पूर्वरूपम अपरित्यज्य काय अवस्थांतर भानम असं काहीतरी घडलं. हे कशाने घडलं. हे केवळ भ्रममध्ये घडलेलं आहे. पण तत्वतः त्या ठिकाणी तुम्ही काय पाहता सर्व चैतन्यच पाहत असता आणि त्या ठिकाणी त्याला अज्ञान असं फक्त नाममात्र वाचारंभन नाव देता. अज्ञान कार्य असं त्याला नाव देता. त्याच्यामध्ये कार्यकारण भाव आहे असं तुम्ही प्रतिपादन करता. हे सगळा ज्ञानाचा विलास आहे. हा सगळा ज्ञानाचा विलास आहे. हे सर्व ज्ञानाचं विवर्त आहे की नाही. मूळ अज्ञानाची तव लटिके मातयाचे कार्य केतुके म्हणून संसार वृक्ष सत्यके वावोचिगा अशी स्थिती आहे. असो अविद्या ज्याची कल्पिली काही तिचे अविद्यत्व यथार्थ नाही. स्वबोध ठाईच्या ठाई विलासला असे. आता हे जे अज्ञानखंडन आणि ज्ञानखंडन प्रकरण येणार आहे त्याच्यामध्ये याचा विशेष रूपाने विस्तार होईल. आता फक्त एवढं तर निश्चित आहे की अज्ञानाच्या रूपाने ज्ञानच विलसत आहे असं सांगण्याचा झोक आहे. हे अनादी असे संचले परिप्रसादे प्रत्यय आले पूर्वापरते विन संचले स्वस्वरूप. हे अनादी असे संचले. आता हे जे बोधरूप आत्मा जो आहे तो काही प्राप्त करायचा नाही, बरोबर ना. तो कसं आहे अनादी संचले असे. ते अनादी विद्यमान आहे. त्याचा कोणीही कारण नाही, बरोबर ना. त्याचं कोणीही कारण नाही. तो कोणापासूनही उत्पन्न झालेला नाही. असा अनुत्पन्न स्वरूपाने तो अनादी कालापासून या ठिकाणी संचलेला आहे म्हणजे विद्यमान आहे. म्हणजे त्याचं अस्तित्व नित्य अस्तित्ववान आहे. अस्तित्व किंवा अस्ति हे त्याचं स्वरूप आहे. अशा प्रकारचा अनादी संचलेला आहे. परिप्रसादे प्रत्यय आले तिथं आहे ना. लोहाच्या काय निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी परी तेथ बैसोनी उपवास करी का दरिद्रे जिये. अशा प्रकारची स्थिती आहे की जरी त्या परवरामध्ये किती लोह्या म्हणजे मोहरा सोन्याच्या असल्या तरी वर बसणारा मनुष्य उपाशी राहतो का. त्याला जोपर्यंत ते धन प्राप्त होत नाही. पाताळीचे निधान दाविल किर अंजन परी व्हावे लोचन पायाळाचे. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ कीर नाही आन परी तेचे थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. त्याप्रमाणे हे अनादी असे संचले. हे जरी अनादी काळापासून असलं तरी प्रसादे प्रत्यय आले. आपलं स्वरूप आहे परंतु ते आपल्यालाच काय झाले परक किंवा आपल्या दृष्टीनं ते नसल्यासारखं झाले. असून आपलं स्वस्वरूप देखील आपल्याला परक झालेलं आहे, पारख झालेलं आहे. म्हणून प्रसादे प्रत्यय आले. जेव्हा श्रीगुरूंचा प्रसाद होईल, श्रीगुरू कृपा होईल त्याच वेळेला आपलं स्वरूप आहे पण ते आपल्याला प्रत्ययाला येत नाही. आणि ते कधी प्रत्ययाला येईल जर श्रीगुरूंचा कृपारूपी प्रसाद जर प्राप्त झाला तरच त्याची प्रतीती येते. मी तुझेनी प्रसादे लाधलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे रोच निधी असं सांगतात की या ठिकाणी प्रसादे प्रत्यय आले. तुमचा प्रसाद जेव्हा झाला श्रीगुरूचा तेव्हा त्याची प्रतीती आली. पूर्वापरते विन संचले स्वस्वरूप.
आणि ज्या वेळेला आपलं जे स्वस्वरूप आहे जर श्रीगुरूंचा प्रसाद झाला तर त्याच्यामध्ये पूर्व किंवा अपर काही राहत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये उत्पत्ती आणि नाश किंवा त्याचे पूर्व आणि अपर, अगोदर आणि नंतर अशा प्रकारचा कोणताही भाव राहत नाही. त्याच्या ठिकाणी ते नित्यच संचलेलं, नित्यच विद्यमान आहे. पण हे कधी कळतं? आपलं स्वरूप आहे, दुसरे वळीत आपलं स्वरूप, परंतु ते आपल्याला परक झालं अशा अर्थाचे. हा, एरवी होय ते तोचे आहे, परी काय की जे बुद्धी तैशी नोहे, देखा स्वप्नेचे निघाये मरे की साचे, अशी त्याची स्थिती झालेली आहे. हां, ते पण आहे होय, आवडून घेतले धनंजया. हां, एरवी ज्ञान हे आपले ते ते पर एरवी ज्ञान हे आपले पर हे ऐसेनी झाले, जे आवडोनी घेतले भवस्वर्गाधिक, असे त्याची स्थिती झालेली आहे. म्हणून सांगतात हे अनादी असे संचले परी प्रसादे प्रत्यय आले. परंतु श्रीगुरूंचा प्रसाद किंवा श्रीगुरूंच्या कृपेनंच त्याची प्रतीती आली, म्हणजे त्याची अनुभूती आली. पूर्वापरते विन संचले स्वस्वरूप, आणि त्यावेळेला आपलं जे स्वस्वरूप आहे त्याच्या ठिकाणी पूर्व आणि अपर ह्या दोन्ही भावा वाचून ते अनादी विद्यमान आहे अशा प्रकारचा आपला निश्चय होतो. असो जयाचा प्रसादार्क पावता, नुरे रजनी आणि दिनता, स्वबोधाची बोधता न तुटे कधी. जयाचा प्रसादार्क पावता, ज्यांचा प्रसादरूपी सूर्य प्राप्त झाला असताना, म्हणजे श्रीगुरूंचा कृपारूपी सूर्य आपल्या जीवनामध्ये, सत्शिष्याच्या जीवनामध्ये उदित झाला असताना, रजनी नुरे आणि दिनता नुरे, त्या ठिकाणी रात्र तर राहत नाही, पण रात्री सापेक्ष आलेला दिवस हा सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. स्वबोधाची बोधता कधी न तुटे, आणि त्याच्या आत्मबोधाची जी बोधरूपता, ज्ञानरूपता, ज्ञप्ती मात्रता, दृंग मात्रता, ती कधीही पुन्हा तुटत नाही, ती नित्यच आहे असा त्याचा निश्चय होतो. किंवा नित्य असणाऱ्या दृंगमात्र स्वरूप स्थितीला तो प्राप्त होतो. आणि त्या ठिकाणी तुकाराम असत नाही आता एकची मोहरा, पासोनीस अंधारा दुरी झालो. पुढं काय, पासुनी अंधारा, आता जो सूर्य कधीच जया अस्तमानाचे जयाशी सुसडा सूर्यकणाच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानी अशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही, अशा प्रकारचा सूर्य त्याच्या जीवनामध्ये उदत होतो. याचाच अर्थ स्वबोधाची बोधता कदा न तुटे. आता त्याला जो प्राप्त झालेला आत्मबोध, त्या आत्मबोधाची ज्ञानरूपता, बोधरूपता कधीही खंडित होत नाही. न दिसणे दिसणे नशी मावळी, दोन्ही झाकिले ते सैंग पालवी, काही बहु बोलो आगवी, त्या काही ते उखाची, आणि तो उष्यकाळ काही वेगळाच आहे, अशा प्रकारचा हा उष्यकाल त्या सस्यच्या जीवनामध्ये उदित होतो असं सांगितलं. तो अहोरात्रांचा पैल कोडू, कोणी देखावा ज्ञान मार्तंडू, जो प्रकाश शेवीन सुरवाडू प्रकाशाचा, अशी त्याची स्थिती. हे सगळ्या 18व्या अध्यायातल्या 16व्या अध्यायातल्या, जो प्रकाश शेवीन सुरवाडू प्रकाशाचा, तया चित सूर्या श्रीनिवृत्ती, नमो आता नमो म्हणो पुढत पुढती, जे बाधका येज तसे स्तुती बोलाचे, हा असं सांगतात त्याच्यामध्ये. तस्मात याचे प्रसादे करून अन्यथा बोधाची हानी, पुढे आयशेची वचनी बोलत असे. ते म्हणतात तस्मात, म्हणून याचे प्रसादे करून, ह्या श्रीगुरूंच्या प्रसादाने अन्यथा बोधाची हानी. श्रीगुरूंच्या कृपेने काय होतं? श्रीगुरूंच्या कृपेने आपल्याला यथार्थ बोध प्राप्त होत नाही, फक्त काय होते, अन्यथा बोधाची हानी होते. म्हणून तिथं म्हणतात येथ अविद्या निवृत्ती हे तळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. इथं बाभुळीचे चारावी हाते, वाचुनी पाणी तवासे आईते, आभ्रती जावे गगन ते सिद्धचिकी, अशा प्रकारची स्थिती. अविद्या निवृत्ती फलदर्शनात. तस्मात याचे प्रसादे करुणी, म्हणून यांच्या प्रसादाच्या द्वारा अन्यथा बोधाची हानी. तुम्हाला जे काही पूर्वरूपम अपरित्यज्य काय अवस्थांतर भान होत होतं,
फक्त हे जे काय अन्यथा भान आहे, या अन्यथा भानाची ते निवृत्ती करतात. अन्यथा भानाची निवृत्ती झाली की पाणितवा असे आयते, आपल्या स्वतःसिद्ध स्वरूपच अवशिष्ट राहतं, किंवा जे अवशिष्ट राहतं ते आपलं स्वरूपच असतं. हे सर्व कोण करतं? श्रीगुरूंच्या प्रसादाने ही गोष्ट घडून येते. जोपर्यंत श्रीगुरूंचा प्रसाद झाला नाही तोपर्यंत त्या पाठीमागच किंवा दुसऱ्या वय आहेत ना, जी बन करू झाडे शिंपे जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, पळी फळेची तैची भेटी जै वसंतू पावे. तैसे शब्द जात आलोडिले, अथवा योगादिका ज्या अभ्यासिले, ते तैची म्हणो हे आपुले जै सानुकूळ श्रीगुरू. अशा प्रकारे. किंवा यात प्रथम सांगितलं का, जो उपायवन आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्ताची परिमृत्यू कारुण्याचा. अशा प्रकारचे श्रीगुरू जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत आपलीच वस्तू आपल्याला भेटत नाही. तयापरी श्रीगुरू जै करीती अंगीकारू, तै होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा. या कारणे श्रीगुरू नाथू, जव मस्तकी न ठेवी हातू, निवृत्तीदास असे विनवितू, तव निवांतू केवी होय. आणि ते दुसरे, आपले फळे हाती जयाचा दिठिवा वसंतू, जव नरिगे निगमवना हातू, तै आपले फळे हातू न घेपतीही ना. कसे अमृतानं म्हटले. हां, ती त्या सांगितली ना. आणि हे जे वय ना, आता पुढच्या आवृत्तीमध्ये मग माऊली सांगतील. हे आता परिचय करून घेतात. जयाचे कृपा सलिले जीव हा तस्मात याचे प्रसादे करून अन्यथा बोधाची हानी. अन्यथा बोध जो झाला होता त्याचा निराश करतात. हां, बोधमात्रेची जीवा. अन्यथा बोध सगळा मावळ, अन्यथा बोध आगवा, मावळोनी तया पांडवा, बोधमात्रेची जीवा ठावो हे. अशी स्थिती श्रीगुरू करून देतात. तस्मात याचे प्रसादे करुणी अन्यथा बोधाची हानी. पुढे ऐशेची वचने बोलत असे. पुढेही अशाच प्रकारची वचनं म्हणजे अशाच प्रकारचा विषय पुढच्याही ओळीमध्ये सांगतात. जयाचेनी कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही ओविळे अंगी न लवी. जयाचेनी कृपा सलिले, ज्यांचं कृपारूपी जे काही सलील म्हणजे जल आहे, कृपारूपी असणारं जल, तर त्यांनी जीव हा ठाववरी पाखाळे. जीव जो आहे हा ठावणे म्हणजे इतक्या मर्यादेपर्यंत किंवा इतक्या भूमिकेपर्यंत, पाखाळे म्हणजे इतका शुद्ध होतो, या भूमिकेपर्यंत इतका शुद्ध होतो की शिवपणही ओविळे अंगी न लवी. की जे शिवपण आहे म्हणजे शिवाच्या ठिकाणी जे शिवपण आहे तेही ओवळ आहे आणि ते आपल्या अंगाला लागू देत नाही. अशा प्रकारे सांगतात. म्हणजे सद्गुरूंची कृपारूपी उदक, त्याच्या ह्या कृपारूपी उदकामध्ये तो जेव्हा स्नात होतो, सुस्नात होतो, त्यावेळेला इतका तो सोहळा होतो की शिवाचं शिवपणसुद्धा त्याला ओवळं वाटतं आणि तो आपल्या अंगाला ते ओवळं शिवपणसुद्धा लागू देत नाही असं सांगतात. ते सांगतात की शिवपण हे ओवळं कसं काय आहे. शिवपण कसं ओवळं आहे तर शिवपण अहम ब्रह्मास्मी, याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी हा जो अहम लागला कुटस्थ चैतन्याला की त्या ठिकाणी तो ओवळाच होतं की नाही, बरोबर की नाही. आणि या ठिकाणी तर कारण काय, अहमचा जो लक्ष्यार्थ आहे तोच सोहळा आहे आणि तो लक्ष्यार्थ कोण आहे, ब्रह्मचैतन्य आहे. परंतु ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी याच्यामध्ये जो वाच्यार्थाचा भाग आहे तो ओवळाच आहे की नाही. आणि ब्रह्मामध्ये सुद्धा जो वाच्यार्थाचा भाग आहे तो ओवळाच आहे शिवाचा. जीव सापेक्ष आलेलं त्याच्या ठिकाणी जे शिवत्व आहे ते शिवत्व ओवळच आहे ना. तर हा जेव्हा आपल्या विशुद्ध स्वरूपाला जाणतो, बरोबर, विशुद्ध स्वरूपाला म्हणजे लक्षार्थामध्ये नित्यसिद्ध असणारं ऐक्य, ते
त्रिकाला अबाधित असून, बरोबर ना, त्रिकाला अबाधित असून हे अनित्य किंवा मिथ्या असणारा वाच्यार्थाचा भाग हा पुन्हा कधीही त्याला स्पर्श करत नाही. म्हणजे पुन्हा जे अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती आहे तिच्यातल्या वृत्ती भागाला, बरोबर ना, वृत्ती भागाला तो स्पर्शसुद्धा कधी करत नाही. म्हणजे जीवत्वच आपल्याकडे कधी घेत नाही. याचाच अर्थ त्या जीवत्वाला तो स्वीकारत नाही, म्हणजे त्या जीवत्वासापेक्ष असणाऱ्या ईश्वराचं ईश्वरत्व देखील अंगाला, कारण दोन्ही वाच्यार्थाचा भाग आहे आणि तो भाग अशुद्ध आहे, म्हणून त्याला तो कधीही स्पर्श करत नाही. तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान अशा स्वरूप रूप होऊन राहतो. असं ही जी स्थिती आहे ही स्थिती कोण देतं? श्रीगुरू आपल्याला प्रदान करत असतात. म्हणून म्हणतात की जीव येथवरी ठाववरी पाखाळे, एवढ्या ठिकाणापर्यंत तो शुद्ध होतो किंवा पाखाळे इतका विशुद्ध होतो की त्या जीवसापेक्ष आलेलं शिवाचं शिवत्व हे सुद्धा आपल्या अंगाला लागू देत नाही. त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी ना जीवभाव आहे ना ईश्वर भाव आहे, इतका तो शुद्धीला प्राप्त होतो असं सांगतात. आणि भ्रमेणाहम भ्रमेण त्वं भ्रमेण उपासका जनाः भ्रमेण ईश्वरभावत्वं ब्रह्ममूलमिदं जगत. आता टीका. दयाचेनी कृपा सलिले, 11वी ओवी आहे. दयाचेनी कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही ओविळे अंगी न लवी. आपण म्हणतो, कालच मला वाटतं चिंतन केलं तर, नास्तिकः वेदनिंदकः, बरोबर आहे का? नास्तिको वेदनिंदकः, नास्तिक हा वेदाची निंदा करणार आहे, ऐके नाही, बरोबर ना. बरेच लोक असं म्हणतात की जो ईश्वर मानित नाही तो नास्तिक आहे. तर आपल्या वेदांत चिंतन करताना आपण काय म्हणतो? तो नास्तिक नाही. कारण आपल्यामध्ये हे पूर्व मीमांसा दर्शनाने मानलेलं नाही. जे चार्वाक, जैन किंवा बौद्ध यांची गोष्ट सोडा, ते ईश्वराला मानत नाही, पण ते वेदालाच मानत नाही, मुळात वेदालाच मानत नाही, त्यांची गोष्ट सोडा. पण आस्तिकची व्याख्या करताना त्यांनी लिहिली की जे वेदाची निंदा करतात तो काय आहे? आस्तिक. म्हणजे वेदवचनाला आपलं तो नास्तिक आहे, तो वेदाच्या वचनाला प्रमाण मानत नाही. आता हे वेदाच्या वचनाला प्रमाण मानित असल्यामुळे त्यांना आस्तिक म्हणता येत नाही. आता राहिला जो वेदांत, हे जे नैयायिक आहे तो तार्किक आस्तिक आहे, तर्काने तो ईश्वराधिकांची सिद्धी करतो, म्हणून तो तार्किक आस्तिक आहे. आणि वेदांताला काय म्हणतात माहिती आहे का? श्रौत आस्तिक आहे. वेदांती हा काय आहे? श्रुतीनं ईश्वर सांगितला म्हणून तो मानतो, असा आस्तिक आहे. श्रुतीनं सांगितला म्हणून मानतो. चांगलं बघा. परंतु ही जी आस्तिकता आहे, ही जी आस्तिकता आहे या ठिकाणी श्रौत आस्तिकता कोणाचे? विवर्तवाद मानणारा सुद्धा श्रौत आस्तिक आहे, दृष्टीसृष्टीवाद मानणारा सुद्धा श्रौत आस्तिक आहे. पण ज्याच्या श्रौत आस्तिकत्वाची पराकोटी झाली, बरोबर ना, त्या श्रुतीला अभिप्रेत असणारा श्रौत नास्तिक, बरोबर ना, श्रौत नास्तिक अमृतानुभवामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर ना. ते कारण का? ते ईश्वरत्व सुद्धा काय आहे? ओळ आहे असं सांगणारा एवढी मोठी. म्हणून ह्याच्यामध्ये लागणारा जो अधिकार आहे तो अत्यंत उच्च कोटीचा अधिकार आहे, ज्याच्यामध्ये हे सांगण्यासाठी लागणारं किंवा हे अंगावर घेण्यासाठी लागणारं सात्विक धैर्य ते ईश्वराचं ईश्वरत्वसुद्धा ओळ मानणार आहे, बरोबर ना. म्हणून हा श्रौत आस्तिकत्व जे वेदांताने सांगितलेलं आहे त्या अमृतानुभवातलं श्रोत आस्तिकत्या परिपक्वावस्थेमध्ये, बरोबर ना, श्रुतीच्या, श्रीगुरूंच्या, ईश्वराच्या अनुग्रहाने आणि वेदाच्या अनुग्रहाने प्राप्त होणारी ही काय आहे? श्रौत नास्तिकता आहे. त्या आस्तिकतेचं पर्यवसान जिथं व्हायला पाहिजे त्या अजातवादात होणं, सा काष्ठा सा परागती असं या ठिकाणी दिसतं, आहे की नाही. म्हणून म्हणतात ही काय केवळ साहित्यिक किंवा ही रसमय अशा प्रकारची भाषा नाही, ही अनुभूतीची पण भाषा आहे. म्हणजे अनुभूतीची पण नाही, अनुभूतीचीच आहे ही भाषा. काय आहे? अनुभूतीचीच भाषा आहे. म्हणून
जयाचे निकृपा असलेले जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही ओविळे अंगी न लवी. या माणसाला इतकिंचित जर शास्त्राची भेड असले, बरोबर ना, ईश्वर भावाची भेड असेल, बरोबर ना, किंवा जीवत्व भावाचं थोडं अंतकरण वृत्तीमध्ये थोडं जतन असेल, तर त्याचा हा विषय होऊ शकत नाही. ऐकीन त्याचं म्हणून काल सांगितलं ना, एवढं आहे ना. ह्या आता हे ना, जीव हा ठाववरी पाखाळे, काल आपण थोडं चिंतन केलं होतं. जीवाच्या जीवितामध्ये पातंजल दर्शन काय सांगतात, आता येईलच आपल्याला विचारसागरात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश, बरोबर आहे ना. हे जीव म्हटलं की हे त्याच्या ठिकाणी असतातच. चांगलं पहा, जीव म्हटलं की त्याच्या ठिकाणी हे दिसतात की नाही. हे 5 धर्म जीवाचे म्हणून पातंजल दर्शनात, पण वेदांत चिंतनातही ते जीवाच्या स्वरूपात ते सांगितले गेले की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केवढाही जरी जीव असला हिरण्यगर्भापर्यंत, बरोबर ना, तर त्याच्या ठिकाणी काहीतरी अस्मिता असणार, बरोबर ना. काहीतरी अस्मिता, अविद्येचा लेश तिथं सापडणार की नाही. मग राग, द्वेष, अभिनिवेश, अभि तो खास स्वारी आ गई, आहे की नाही. याचं तर काही प्रश्नच नाही. ते कोण, तिथं आपली वतनदारीच आहे की नाही. पण किमान अविद्या, अनुमानाने, कार्यानुमेय, आणि दुसरी गोष्ट अस्मिता. इतकी अस्मिता आहे की आपल्याकडं वेड्या माणसाला सुद्धा, कालच सांगितलं होतं, इस्पितळात ॲडमिट करत असताना सुद्धा तर काय त्याच्या अस्मिताच दुखावलेली असते, किंवा अस्मिता अतिशय वाढलेली असते. वेड्या माणसाची सुद्धा अस्मिता जत नाही, म्हणून त्याच्या जीवाला जीवत्व आहे, त्याला जीवत्व आहे की नाही. त्या वेड्याची अस्मितासुद्धा याच्यामध्ये नाही. म्हणजे हा वेड्याच्या इस्पितळात ॲडमिट करण्याच्या योग्यतेचा सुद्धा नाही, आहे की नाही. खरं जर पाहिलं तितका तरी आहे काय, त्याला एवढीसुद्धा, त्याला अस्मिता आहे की नाही. त्याला अस्मिता आहे, आणि ती अस्मिता दुखावली किंवा अस्मितेचा न्यूनगंड झाला किंवा पुष्टगंड झाला, म्हणून बिचाराला मनोरुग्ण म्हणून त्या ठिकाणी प्रवेशित व्हावं लागलं. हा जो मनुष्य आहे हा त्याच्याहीपेक्षा निकृष्ट आहे. एवढी त्याला एवढीसुद्धा त्याला अस्मिता राहिली नाही, ऐक. आणि असली तर तो ह्या योग्यतेला प्राप्त होणार नाही. दादा बरोबर आहे का? नाही, असं जर असेल, आणि हे सगळं कशाच्या द्वारा, हे जरा शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाची ही स्थिती झाली पाहिजे. शास्त्राच्या द्वारा, गुरुवाक्यांच्या द्वारा, बरोबर ना, आणि अधिकारी असणाऱ्या महापुरुषाच्या जे काही अंतकरण वृत्ती आहे तिची ही स्थिती आहे, बरोबर ना. की त्या अंतकरण स्थितीनंच ह्या जगताचा, जगतकारणाचा आणि स्वतःचा आणि स्वतःच्या धर्माचा पूर्णपणे बाद करून ते आपल्या स्वस्वरूपामध्ये लीन झालेले आहे. आणि इतकी लीन झालेली का त्या मिठाने स्वतःचं स्वत्व काहीच ठेवलं नाही, तेव्हा ते सागराला प्राप्त झालं. आता इथं कुठली अस्मिता आली, आहे की नाही. म्हणून हा जीव जो आहे इतका शुद्ध झाला पाहिजे की माझ्या ठिकाणी अशुद्धतेच्या सापेक्ष आलेलं शुद्धत्व हे सुद्धा राहिलं नाही. का माझं अंतकरण शास्त्र शुद्ध सुसंस्कृत झालेलं आहे असं सुद्धा नाही. त्या वाक्याने झालं आहे असं नाही, माझ्या साधनेने झालं आहे असं नाही, माझ्या समजुतीनं झालं आहे हे सुद्धा नाही, माझ्या समजुतीनं झालं आहे हे सुद्धा नाही. अशा प्रकारची जी काही बाही आळूमाळू, हे अशा आळूमाळूसुद्धा त्याला स्पर्श नाही. त्याने ना काही बाही आळूमाळू, काही बाही आळूमाळू देखादे एखादे वेळू, देखे तोही विटाळू जया गावा. पाहिलं त्याचं, हा सुद्धा ज्या गावाला काही विटाळ आहे, द्रष्टे पण हा सुद्धा ज्या गावाला विटाळ आहे, अशा प्रकारचं. आणि खरं परमात्म्याचं, आपल्या इष्टदेवतेचं, बरोबर ना, ज्याला ईश्वर भावाची कल्पना केली, त्याचं वास्तव स्वरूप श्रुतीनं काय सांगितलं आहे, तो नित्यज्ञानी, त्याला अज्ञान नाहीच आहे, त्याला अज्ञान नाहीच, अर्थात अज्ञान सापेक्ष ज्ञान नाही, तो स्वरूपतः ईश्वर हा ब्रह्मच आहे. आणि तेच त्याचं स्वरूप या ठिकाणी कथन केलं, म्हणून भिण्याचं काय कारण आहे, भिण्याचं सुद्धा काय कारण नाही. परंतु थोडासा जीवभाव असला ना, बरोबर ना, जीवभाव थोडा जतन केलेला असला का ईश्वर भाव बाधित करण्याची ताकदच होत नाही, आहे की नाही. मग त्याला तो काय करतो, भक्ती सिद्धांताची कुठं योग्य प्रमाणाची पुष्टी देत राहतो, आहे की नाही. त्या खरं काय आहे, याचं सामर्थ्य कमी आहे, आधार शोधतो. कारण आधार आधी भावातून जगताच येत नाही असं त्याची पक्की धारणा झालेली आहे की नाही. काही जरी म्हटलं तर आश्रय भाव असलाच पाहिजे, आहे की नाही.
जयाचेनी कृपा सलिले जीव हां बघा आता. हे अमृतानुभव शिकवत आहे की नाही. दयाचेनी कृपा सलिले जीवो हा ठावरी पाकाळ. आता हे चिंतन करताना तुम्हाला वैराग्याचं वेगळं चिंतन करावं लागेल का? वेगळा आत्मानात्मविवेक करावा लागेल का? हे सगळे त्याच्या पोटात येऊन जातात. म्हणून अमृतानुभवामध्ये काही हे करायची गरजच नाही. माऊलींना माहीत आहे की जर ह्या चिंतनात ते खरे प्रवृत्त होतील प्रामाणिकपणाने तर मुक्त मुमुक्षु बद्ध आणि हे तवरी योग्यता भेद अमृतानुभव काय अनुभवामृत स्वाद विरुद्ध जव आहे की नाही. ह्या रीतीनं जर आले तर त्या ठिकाणी आपोआप त्यांचा अधिकार उंचावत जाईल आहे की नाही. फक्त त्यांनी काय केलं पाहिजे, अमृतानुभव एक अमृतानुभव आणि अमृतानुभव दोन्हीसुद्धा अमृतानुभव आहे की नाही. किती पट अनंत पटीनं केलं तरी हा आपला जीवन ग्रंथ आहे असं तरी एवढं तर केलं पाहिजे की नाही. एवढ्या रीतीनं माऊलींजवळ फक्त यायचं. माऊलींची प्रतिज्ञा आहे, गुरूंनी त्याला दिलेलं अनुमोदन आहे की नाही. आणि सगळ्या जीवनभर केवळ गुरूंचंच अनुमोदन आहे. माऊलींच्या प्रत्येक कृतीला हरिपाठापासून तर अमृतानुभव प्रत्येक कृतीला कोणाचं अनुमोदन आहे, श्रीगुरूंचं अनुमोदन आहे. आणि हा होईल दान पसावं. तर फक्त आपण काय करायला पाहिजे, त्याच्याशी संलग्नता तेवढं आपलं काम आहे की नाही याच्यामध्ये. हां म्हणजे काय हां 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 ग्रंथी हा शब्द पारिभाषिक आहे. ग्रंथी शब्दाचा अर्थ जरी गाठ असला तरी तो पारिभाषिक शब्द आहे. अमृतानुभव म्हणजे अनुभवाशी ग्रंथीचा संबंध नाही. ग्रंथी भेद झाल्यानंतरच जी स्थिती आहे तिला अनुभव असं म्हणतात, जिच्यामध्ये तिची सिद्धी न होणं किंवा जोपर्यंत ग्रंथी मानली तर ग्रंथी भेद भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. ही ग्रंथीभेदाची स्थिती आहे नाही का. खरं तर ग्रंथीची सिद्धी न होणं. जयाचे आता जयाचेनी कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे जे शिवपणही ओविळे अंगी न लवी. माणसाच्या जेवढ्या धारणा असतील ना ह्या ग्रंथी कशात सुटून जातील ते कीर्तनामध्ये दृष्टांत सांगतात की तो मनुष्य आला आणि त्यांनी काय सांगितलं की एक गरीब मुलगा होता, तो गुरं चारत होता. आणि तो गुरं चारत असताना त्याला जंगलामध्ये डोंगरामध्ये एक खान सापडली. त्याला ती रत्नाची खान सापडली. चमकणारे ते दगडं होते, पांढरी शुभ्र रत्न होती. म्हणून त्यांनी ते सगळे गुंडाळले आणि त्याला वाटलं रत्नाची किंमत खूप असते. तो आला आणि त्या रत्नपारख्याकडे गेला आणि त्याला सांगितलं याची काय किंमत देणार. त्यांनी पाहिल्यावर त्यांनी सांगितलं की तुला योग्य वेळेला त्याची किंमत देईल, पण तुला अगोदर रत्नाचे पारख करण्याची मी शिकवतो. आणि त्या मुलाला ठेवून घेतलं. त्याला नंतर रत्नाची पारखीमध्ये तो तज्ज्ञ झाला आणि त्याच्याजवळच चावी दिली होती. त्याला सांगितलं आता ते कपाटात ठेवले तुझी रत्न आण आणि मग त्या रत्नाची काय किंमत तूच कर, तेवढे पैसे तुला देतो. त्याने ते रत्न पाहिले, ते होते शिरगोळे आहे का नाही, चमके दगड होते. आता त्याने ते घेतले आणि काय केले, हळूच त्या ठिकाणी फेकून दिले, कारण त्याला आता रत्न. तसं अमृतानुभव आस्वादन करायला लागला तर त्याची जी गृहीत कृती असतील ती कुठे केव्हाच गळून पडतील आहे की नाही. जर अमृत अनुभवामृत स्वाद विरुद्ध जाऊ आहे की तोपर्यंत त्याच्या ठिकाणी राहील. नाहीतर ते स्वामी महाराज गोष्ट सांगायचे, आता मला ते आठवत नाही. ते हे ज्या शास्त्रज्ञानाच्या तपस्येच्या बरोबर ना, ह्या ज्या काही विवेक वैराग्याच्या जेवढ्या पगड्या घातल्यात ना आपण, त्या सगळ्या पगड्या एकदा गेलं तर ते स्वामी महाराज सांगायची गोष्ट मला आता चांगली आठवत नाही, थोडी जुळून आली तर सांगतो. तर ते सांगत होते की एक मुलगा भोळा होता, त्याचं कसं तरी लग्न करून दिलं. परंतु त्याला सासूरवाड्यात जेव्हा वेळ आली जाण्याची तेव्हा ते म्हटलं की सासूरवाडीत मला जायचं खरं, पण मला तिथं व्यवस्थित यांना माहीत होतं
आईवडिलांना माहीत होतं की हा गेला तर हा तिथं एखाद्या वेळेस याचं उगाच हास्य होईल, सगळीकडे हास्य होईल. तेव्हा त्याला काही सूचना दिल्या आणि त्या सूचनामध्ये जायच्या दिवशी जे तर त्यांनी काय केलं की जाताना तो म्हटलं मला चांगली पगडी घातली पाहिजे, पण आता जी पगडी आहे तर ती पगडी सुटली नाही पाहिजे म्हणून त्यांनी ती चांगल्या प्रकारे बांधून घेतली. आणि मग ते सगळे लागले म्हणायला, गावातून तो चालला की वारे पगडी वारे पगडी असं त्याला सगळे म्हणायला लागले. तर म्हटलं मग तसं मी बांधूनच तशा प्रकारे घेतलेली. तो त्या सासूरवाडीत गेला, तिथं राहिला, पण दिवसभर त्याने ते पगडीचं जतन केलं. पण त्याला वाटलं जर रात्री झोपेमध्ये जर मोडली तर उद्या पुन्हा अशी घालता येणार नाही, म्हणून त्यांनी 2 पायामध्ये गुडघ्यामध्ये डोकं ठेवून रात्रभर तसाच राहिला. तर त्याच्या मेवण्याला अशी थोडीशी लहर आली, त्याची चेष्टा करायची. मग त्यांनी काय केलं, रात्रीचं काय केलं, ती पगडी हळूच काढली, हा झोपेत होता तेच, आणि त्याच्या डोक्यात एक ते मडक्याचा कचकल आहे ना, तो फुटलेल्या मडक्याचा तो त्याच्या डोक्यामध्ये घातला. मग हा सकाळी उठला, आता बाहेर जायचं होतं त्याला. बाहेर जाताना हा माशेच होता, त्यांनी ते बाहेर चालला बाहेर दिशेला. लोक रस्त्यांनी सकाळी उठलेले पाहत होते. लोक म्हणायचे वा रे पगडी. म्हणलं मग तशी केलीच तशी बांधलीच तशी म्हटला. नंतर तो आल्यानंतर काय झालं की त्याला त्याच्या मेहुण्यानी ते हसायला लागले. ते म्हणले हसायला काय? ते म्हणे काय पगडी तुमची म्हणे. आणि त्याच्यासमोर आरसा दिला. आरसा दिल्याबरोबर त्यांनी पगडी दिसली त्याला. ही पगडी म्हणजे एक फुटलेल्या ते स्वामी महाराज असं ते जो मडक्याचं होतं ना ते वेगळंच होतं. तर त्यांनी जेव्हा ते पाहिलं तर स्वामी महाराज म्हणायचे की त्यांनी जेव्हा ते आरशामध्ये पाहिलं ती पगडी, तो जे गेला तर अजून पुन्हा सासूरवाडीला कधीच आला नाही. तशी ही अमृतानुभवाची वारे पगडी. जर मनुष्याने आपल्या अमृतानुभवाचा अर्थ किंबहुना काय तया परिया दर्पण कोरील ओविया तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. तो ज्यावेळेला आत्मसुखाला प्राप्त होईल त्यावेळेला त्याच्या असणाऱ्या ह्या सगळ्या गलत धारणा ज्या आहेत त्या सगळ्या आपोआप गळून पडतील. फक्त त्याने अमृतानुभवाशी संलग्न अमृतानुभवाचा आरसा केला पाहिजे. माऊली म्हणतात ना, जो दर्पण करील ओविया, ते चांगदेव 65ची ओवी की तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. म्हणून अमृतानुभवाचं चिंतन करत असताना आता आपल्याला काय वाटतं का दर्शनशास्त्राचं चिंतन करावं? वाटत नाही. कुठं पुराणांची प्रमाणं घ्यावी, कुठं उपनिषदांची प्रमाणं घ्यावी, काही प्रमाणाची गरजच नाही. केवळ अनुभूतीच ते या ठिकाणी सांगतात. जर मनुष्य त्या अनुभूतीला प्राप्त झाला त्याला याची काही गरज नाही. दुसरी गोष्ट अशी, जर कोणी म्हणेल की आम्हाला दार्शनिक विचार करायचे, सगळा अमृतानुभव तुम्हाला सगळा मोकळं रान करून देतो, करा काय तुम्हाला केवढं दर्शन लक्षात आलं ना, किती चिंतन करा आणि तुम्ही करा सुरू. हे जगत कसं निर्माण झालं, आम्ही खंडन काद्य करू, आहे की नाही? बरोबर ना? आम्ही तुम्हाला कसं झालं तूच सांग कसं झालं. स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियती परिणाम काय तूच सांग, त्याचं आम्ही काय करू, खंडन करू. मग ते म्हणणार की मग जगत नाहीच झालंच नाही, मग काय निरधिष्ठान आहे का काय? हे अधिष्ठानावातून होतं का तूच सांग. मग अधिष्ठान कसं आहे तूच सांग, आहे की नाही? आता तो माझी काय आहे, शरणागती आहे. अधिष्ठानाचं स्वरूप काय आहे कळे ना. मग आम्ही तुला सांगतो अधिष्ठान नाही बाबा, ते आवाच्य आहे, ते एक आहे, ते सच्चिदानंद स्वरूप आहे, बरोबर, ते अद्वय आहे. आणि दुसरं तिसरं कोण नसून ते कोण आहे, तूच आहे, असं आम्ही तुला सांगू, आहे की नाही? बरं, हे तुला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करण्या वाचून, आहे की नाही, करण्या वाचून तुला तत्वमसी महावाक्याचा उपदेश होईल. त्याच्यातून तुला कोणता वाच्यार्थही कळेल, लक्ष्यार्थही कळेल, आणि लक्ष्यार्थ वाच्यार्थाच्या आती तुझ्या स्वरूपाचा तुला परिचय किंवा तुला अनुभूती येईल. अशा प्रकारचं हे आहे की नाही? म्हणजे हे आपलं हे खंडन खाद्य काय आहे, वाचस्पती मिश्राने इतरांचं केलं आणि वेदांताचं सांगितलंच नाही, आहे की नाही? का सांगितलं नाही? कारण त्यांना काही प्रक्रिया नव्हत्या का? त्यांच्या प्रक्रिया होत्या, पण फक्त त्यांचं खंडन करणं एवढंच काम होतं. आमच्याकडे काय आहे, त्यांना सगळ्यांना वाचस्पती मिश्रांना आम्ही कशात घेऊ, पूर्वपक्षात घेऊ, आणि पूर्वपक्षात घेऊन त्यांचं खंडन करणं हे आमचं खाद्य आहे की नाही? स्वानुभूतीच्या द्वारा आम्ही हा आपला हर्षल मिश्रा, वाचस्पती मिश्रा नाही, हर्षल मिश्रा. जर वाचस्पती मिश्रांचं जे आहे ना, नाही वाचस्पती मिश्रांचं जे आहे ना ते जवळजवळ अमृतानुभव आहे.
वाचस्पती भामती निबंध जे आहे ते भामती निबंध म्हणजे अमृतानुभवच आहे. जरी त्यांनी शास्त्रार्थ केला असला पण त्यांची अनुभूती किती उच्च आहे की ज्यांना माझं लग्न कधी झालं असं विचारलं त्यांनी. आणि ही जी भूमिका आहे ही अमृतानुभवातल्या अनुभूतीची काय पूर्णपणे समरस होणारी अशी वाचस्पतींची भूमिका आहे. ही हर्षल मिश्रांची भूमिका आहे. आपण जी सांगितली ती हर्षल मिश्रांची भूमिका आहे. तर ती वाचस्पती मिश्रांचे भामती निबंधकारांची भूमिका ती अमृतानुभवातली भूमिका. किंबहुना बारकाईनं जर पाहिलं तर आपल्याला योग वासिष्ठ, गौडपाद कारिका आणि भामती निबंध जेवढे जवळ पडतील अमृतानुभवाला तेवढे दुसरे ग्रंथ जवळ पडणार नाहीत, इतकं त्यांचं आहे. तर ते वाचस्पती मिश्रा नाही, हर्षल मिश्रा. आता जयाचेनी कृपा सलिले जीव हा ठाववरी पाखाळे, जे शिवपणही व वेळे अंगी न लवी. जयाचे टीका. जयाचे कृपा जीवन जीवत्वा होय मज्जन, तै आपण चिन्मात्र घन नित्यत्वे असे. जयाचे कृपा जीवन, ज्या श्रीगुरूंचे कृपारूपी उदक किंवा कृपारूपी जल ते जीवत्वा होय मज्जन, त्या ठिकाणी त्यांचं कृपाजीवन प्राप्त झालं की आपल्या जीवभावाचे जे जीवत्व आलेले ते जीवत्व त्याच्यामध्ये निमज्जन करतं नाम त्याच्यामध्ये तद्रूपतेला प्राप्त होतं. तरी आपण चिन्मात्र घन नित्यत्वे असे. आणि श्रीगुरूंच्या जीवनामध्ये आपल्या जीवत्वाची जीवभावाची एकदा का पूर्णपणे आहुती दिली, त्या जलामध्ये लीन केलं, बरोबर ना. जीवभाव ह्या गुरुकृपारूपी जलामध्ये जर आपण पूर्णपणे लीन करून टाकला, समर्पित केला, तर आपण चिन्मात्र घन नित्यत्व असे ज्ञानघन नित्य ज्ञानघनत्वानेच आपण त्या ठिकाणी राहतो. येथवरी जीव शुद्ध होय परी शिवपणाकडे न पाहे, ते ओविळे आहे म्हणून या. जीव इतका शुद्ध होतो का तो शिवपणाकडे पुन्हा पाहतसुद्धा नाही. म्हणजे जीवसापेक्ष आलेलं शिवपण हे पाहतच नाही. ते ओविळे आहे म्हणून या, कारण ते ओळ आहे, त्याला उपाधीचा संबंध आहे. हा इतका शुद्ध झाला की निरुपाधिक निर्विषय, बरोबर ना, निर्विषय निरुपाधिक निर्विशेष ऐके ना, असं असंग निर्विकार तत्वामध्ये तो लीन झाला किंवा तद्रूपतेला प्राप्त झाला. म्हणून एकले चिन्मात्र पूर्ण तेथे जीव तो किमात्मक जाण, आणि त्याचे नियामकपण शिवपण ते काही. तो म्हणतो एकटं चिन्मात्र परिपूर्ण एकच तत्व आहे, म्हणजे एकता एक मीच आहे. मत्त परतरम किंचित नान्यत किंचित असती धनंजय, ते तर जीवतो किमात्मक जाणं. जर मीच चिन्मात्र रूपाने परिपूर्ण एकमेवाद्वितीय जर मीच आहे, तर जीव हा काय स्वरूपाचा आहे, जीव आणला कुठून असं म्हणतो. मग जीव आणला कुठून असा जो म्हणतो, तर त्याचं त्या जीवाचं नियामकपण शिवपण ते काही. आणि त्या जीवाचा नियामक असणारा शिव हा तुम्ही आणला कुठून, ऐके ना. त्याचं काय नियामकपणाचं म्हणजे नियम्य नियामक भाव स्वस्वरूपे विकल्पो नास्ती, नसते जीवत्व मानावे, मग शिवत्वे शिवेश लागावे, तस्मात चिन्मात्री भाग करावे. हे ओविळेपण अखंडार्थ अमृतानुभवाचा मुख्य विषय अखंडार्थाला आलिंगन देणं, दुसरा काही त्याच्यामध्ये विषय नाही. एवढं जरी आपल्याला तत्त्व कळलं, नुसतं अखंडार्थाचं चिंतन करायचं. ह्या ठिकाणी आपल्याला जे कायम वाटतं ना, जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य. आपण विचारसागरात किती आपलं ब्रह्मात्मैक्य ज्ञान हे काय, त्याचं अवांतर प्रयोजन आहे आणि परम प्रयोजन मोक्ष आहे असं म्हणतो ना. पण ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची जी कक्षा तुम्ही कल्पिलेली आहे, तिच्याऐवजी खरं अर्थात अगोदर ब्रह्मात्मैक्य ज्ञान झाल्यानंतर ही जी अनुभूती स्थिर स्वरूपात होते तेव्हा हे आहे. आणि नेमकं आपल्याला ब्रह्मात्मैक्य ज्ञानापर्यंत मनुष्य जरी गेला तरी ब्रह्मात्मैक्य ज्ञानामध्ये अखंड अर्थाची अनुभूती वेदांताला अभिप्रेत आहे. त्या ठिकाणी जीव हा मी ब्रह्मरूप झालो अशी जर जोपर्यंत वाटत असेल, तर मी झालो ऐसे म्हणे तर काहीच नव्हे हे मात्र लक्षात येत नाही. आणि त्याच्यासाठी ज्ञानोबा खरा अवतार आहे. अखंड अर्थाची अनुभूती त्याची स्थिर राहावी म्हणून ह्या असणाऱ्या कल्पित द्वैताचा संस्कारसुद्धा पुसटचासुद्धा अंतकरणवृत्तीमध्ये साधकाच्या राहू नये, यासाठी माऊली कटिबद्ध होऊन हे ग्रंथामध्ये अशा प्रकारच्या ज्ञानेश्वरीमध्येही ओवे आहेत. आणि अमृतानुभव चांगदेव 65 तर त्यांनीच संपन्न आहे, दुसरं काहीच नाही.
म्हणतात नसते जीवत्व मानावे, नसलेलं जीवत्व मानायचं आणि मग शिवत्वे शिवेश लागावे आणि मग नसलेलं जीव पण मानायचं आणि मग त्याचा नियामक म्हणून शिवाची काय करायची श्लाघा म्हणजे त्याची स्तुती, त्याचा गौरव वर्णन करायचा. हे म्हणतात तस्मात चिन्मात्री भाग करावे. अरे चिन्मात्र एकच वस्तू असताना जीव आणि शिव असा त्याच्यात विभाग करणं हे ओविळेपण, हेच ओवळेपण आहे. म्हणजे निरुपाधिक परमात्म्याच्या ठिकाणी उपाधीची कल्पना करणं हेच खरं त्याचं ओवळेपण आहे. म्हणून महापुरुषाच्या ज्ञानामध्ये उपाधी नाही. उपाधी विशेषण स्वस्वरूपे विकल्प नास्ती, आहे की नाही, अशी स्थिती आहे. तरी तुझी एकरसाचे लिंग केवी करू गुणागुणी विभाग मोती फोडोनी मोती फोडोनी सांग की मोती फोडोनी सांदिता चांग की तैसेची भले. मोत्याला फोडायचं आणि पुन्हा त्याला एकत्र करायचं ते बरं आहे का जसं होतं तसंच बरं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ना, परवा अभंग सांगितलं ना, मोत्याचं पाणी आहे म्हणून त्याला पाणी पाहू नये, परिमळ म्हणून चोळू नये फुलं आणि खाऊ नये मुलं आवडते. मोतियाचे पाणी चाखू नये स्वाद आणि यंत्रभेदोनी नाद पाहू नये. तुका म्हणे, 3 चरणाचं आहे ना, कर्म फळो म्हणून इच्छू नये काम आणि तुका म्हणे वर्म दावू लोका. हे वर्म दाखवण्यासाठी तुकाराम महाराज आले, अखंड अर्थ ऐक नाही. आणि हेच वर्म सांगतात कोण? ज्ञानोबा आहे, हेच सांगतात. हां काय काय शिवपणही ओविले. हां ओविळे. ते ओविळे म्हणून आता ते ओविले म्हणजे ओवळ असा अर्थ असेल त्याच्यामध्ये, कारण मूळच्या याच्यामध्ये ओविले आहे तर त्याचा ओविळे असाच अर्थ घ्यावा किंवा ओविळे केलं तरी चालेल. मूळच्या याच्यामध्ये ओविळे ते शिवपणही ओविळे अंगी नलवी. आता सांगतात नसते जीवत्व मानावे मग शिवत्वे शिवेश लागावे तस्मात चिन्मात्री भाग करावे हे ओविळेपण. चिन्मात्रामध्ये जीव आणि शिव विभाग करणं हेच खरं ओवळेपण आहे. आपले वास्तवने येणे जीवाचा नियंता म्हणे ओविळे येणे गुणे बोलिले शिवत्व. आपले वास्तवित्व आपली वास्तव असणारी काय घनीभूत सच्चिदानंद केवल रूपता ती कळत नेणे ती त्याला कळत नाही. मग जीवाचा नियंता म्हणे. मग आपल्या ठिकाणी जीव म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, संकोचनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आणि आपले वास्तव नेणे आणि जीवाचा नियंता म्हणे. आपलं वास्तव तो कळत नाही का मी जीव नाही, तुका म्हणे कैची जीव आणि कोठे जीव निराळा हे कळत नाही. आणि मग म्हणतो ईश्वर हा काय आहे, जीवाचा नियंता आहे असं म्हणतो. आणि असं जो करतो ना, ओविळे इने गुणे बोलिले शिवत्व, या गुणाने वास्तविक शिवत्व ओवळा म्हटलं नसतो. शिव हा तत्वता ब्रह्मरूप ब्रह्मच आहे, परंतु जीवाची कल्पना केली की जीवासापेक्ष आलेलं शिवत्व ते ओवळ आहे असं आम्ही म्हणतो. याच्यामध्ये किती खुबीनं त्यांनी लिहिलं. मूळ जे ईश्वर आहे तो ब्रह्मच आहे, त्याला आम्ही ओवळ म्हणत नाही. पण जीवासापेक्ष त्याच्या ठिकाणी केलेली जी ईश्वरत्वाची शिवत्वाची जी कल्पना आहे ती मात्र ओवळी आहे. त्याने ते अस्पर्शित अचुंबित आहे. तरी सद्गुरु कृपा जीवन ते चिन्मात्र स्वरूप जाण जेथे जीवाची निपटून वार्ताची नसे. तरी सद्गुरु कृपा जीवन, सद्गुरु कृपा हेच कोणी जल ते चिन्मात्र स्वरूप जाण. सद्गुरु कृपेचं जीवन म्हणजे कोणतं माहिती आहे का? सद्गुरूंची कृपा रूपी जीवन कोणतं आहे तर चिन्मात्र स्वरूप जाणं त्यांचं असणारं. म्हणजे श्रीगुरूंची कोणती सेवा आहे, कोणती सेवा आहे? श्रीगुरूंचं जे स्वरूप आहे चिन्मात्र स्वरूप, त्या चिन्मात्र स्वरूपाच्या चिंतनात राहणं ही खरी श्रीगुरूंची सेवा आहे. ऐके नाही मग अभिन्ना या सेवा मिया चित्त मियाची भरेल जे दवा तेव्हा माझा प्रसाद जाणं तेव्हा दवा संपूर्ण झाला असं सांगतात. इथं कसं म्हणतात, तरी सद्गुरू कृपा जीवन ते चिन्मात्र स्वरूप जाणं. सद्गुरू कृपा लोकांना वाटतं कृपा काय आहे? सद्गुरूंच्या कृपेचं जीवन कोणतं आहे? कृपारूपी जीवन कोणतं आहे? चिन्मात्र असणारं आपलं स्वरूप आहे की नाही. म्हणून सद्गुरूंची सेवा करणं म्हणजे काय? जर आपण चैतन्याची सेवा चैतन्यासंबंधाने निश्चय केला नाही किंवा चैतन्याचा विचार केला नाही, त्यांच्या अधिष्ठान स्वरूपाचा
विचार केला नाही आणि त्यांच्या खूप मोठी शरीराची सेवा केली, त्यांना काही केलं, तर ही सेवा होते का त्यांची? ही बाह्य सेवा आहे, अदृष्ट पुण्य निर्माण होण्याची सेवा आहे. चिन्मात्राचं चिंतन करणं, ते चिन्मात्र स्वरूप जाणं. येथे जीवाची निपटून वार्ताची नसे. त्या ठिकाणी जीवभावाचा, तिथं जीवभाव केल्याशिवाय असे बाह्य सेवा करील का? आहे की नाही? बरोबर की नाही? निदान एवढं तरी उद्दिष्ट असावं, जीवभाव जावा म्हणून. आहे की नाही? जीवभाव जावा म्हणून सेवा असली तरी थोडं ठीक आहे. हां, जेथे जीवाचे, आणि हे तर सगळंच, हे तर सगळ्यांना बरंच वाटतं. तेथे आहे की नाही? नाही नाही, ही त्यामुळं चिन्मात्राची सेवा करायला सोपं असतं. ही सेवा अवघड आहे ना. तरी सद्गुरू कृपा जीवन ते चिन्मात्र स्वरूप जाण, जेथ जीवाची निपटून वार्ताची नसे. ज्या ठिकाणी जीवाच्या जीवत्वाची गोष्टसुद्धा त्या ठिकाणी वार्ता देखील नाही. चिन्मात्राची अनित्यता कधीच नसे जीवी जीविता, हा प्रसाद आयता गुरुपदी असे. बघा, गुरूंचा प्रसाद झाला हे फलबलकल्पे. कालच आपण चिंतन केलं, गुरूंची सेवा केली. बरं, सेवा जर केली ना तर चिन्मात्राच्या ठिकाणी तुम्हाला आवड निर्माण झाली पाहिजे, आणि जर तुमची सेवा फलीभूत झाली ना तर तुम्ही चिन्मात्र रूप झाले पाहिजे. बरोबर ना? बाह्य सेवा असेल तर चिन्मात्र रूपता प्राप्त होण्यासाठी, आणि सेवा फलीभूत झाली असेल तर कशावरून तुमची सेवा पूर्ण कशावरून झाली? आपलं गुरूंचा प्रसाद तुमच्यावर झाला कशावरून? चिन्मात्र स्वरूपात तुम्ही स्थिर झाले तर. चिन्मात्र स्थिर झाले तर म्हणजे वृत्तीला धरून नाही, चिन्मात्र रूप झाले तर. आहे की नाही? म्हणून म्हणतात चिन्मात्राची अनित्यता कधीच नसे जीवी जीविता. चिन्मात्राची अशी नित्यता आहे की त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी जीवत्व कधीही आलं नाही. हा प्रसाद आयता गुरुपदी. हा गुरूंच्या पदामध्ये, चरणराजामध्ये हा प्रसाद आहे. कोणता प्रसाद आहे? जीवाच्या ठिकाणी जीवत्वाची कधीही धारणा होत नाही, जीवत्वाची सिद्धी होत नाही. मी जीव आहे असं तो स्वप्नात देखील समजत नाही. तेथे गुरु शिष्य हे भाग न शिवती गुरुत्वाचे अंग, एकले गुरुलिंग गुरुत्वाचे असे. आता म्हणतात तेथे गुरु शिष्य हे भाग, त्या गुरूंच्या वास्तव स्वरूपात गुरु आणि शिष्य हे दोन भाग गुरुत्वाचे अंग न शिवती, त्या मूळ त्याच्या गुरुत्वाच्या स्वरूपाला स्पर्श देखील करत नाही. म्हणजे तो त्याच्या चिन्मात्र स्वरूपामध्ये गुरु आणि शिष्य ह्या भागांचा काही स्पर्शसुद्धा नाही. मग गुरु शिष्य आहेत कोण? एकले गुरुलिंग गुरुत्वाचे असे. ते एकटं गुरुलिंगच आणि तेच गुरुत्व आहे. म्हणजे गुरुमूर्ती हीच गुरुत्व आहे, असा अर्थ झाला. म्हणजे गुरु आणि शिष्य वेगळे नाही, गुरु आणि शिष्य दोन्ही गुरुच आहे. गुरु आणि शिष्य दोन्ही गुरुच आहे. म्हणजे गुरु शिष्य भावाने असणारं कल्पित द्वैतसुद्धा ते नाही. अखंड अनुश्युत दंडायमान, एकच अखंड दंडायमान अनुश्युत असणारं एकच अधिष्ठान मात्र आहे. गुरूंच्या दृष्टीनं गुरु शिष्य भाव नाहीच आहे. ऐकी नाही? आणि सत्शिष्याच्या दृष्टीने गुरु शिष्य भाव नसावा. ऐकी नाही? तो काय आहे? त्या ठिकाणी गुरु आणि शिष्य दोन वेगळे राहत नाही. म्हणून सांगतात असं जरी झालं तरी ते म्हणतात राखो. मग असं झाल्यावर मग काय? मग समर्थांचं बोलणं तर तुम्हाला असं वाटेल की बा समर्थ म्हणतात ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटवेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. तर ते म्हणतात ही स्थिती अशी आहे, ही स्थिती खरी आहे की राखो जाता शिष्याते गुरुपणही धाडिले तिथे. शिष्याला राखत असताना तो आपल्या गुरुपणाला देशांतराला देशोधडीला पाठवून देतो. शिष्याचं रक्षण करायचं याचा अर्थ एक आहे, आपण परवा चिंतन केलं होतं. ही दोन प्रकरणं अशी आहेत, गुरु आणि शिष्य संबंध, किंवा पहिलं प्रकरण प्रकृती पुरुषाचं गृहस्थाश्रमात असणाऱ्या पतीपत्नीचा संबंध. ह्याच्यावर जर मनुष्याने एक निबंध जर लिहिला, केवळ याच्याशी अमृतानुभवाच्या तात्विक चिंतनाचा कोणताही संबंध नाही, तर ते जे पतीपत्नी संबंध आहे ते संपूर्ण जगात आदर्श राहतील. आणि हे जे इथं गुरु शिष्य संबंध समजावून घेतला, तत्त्वज्ञानाचा काहीच संबंध नाही. ज्याला बोध व्हावा वाटतंय आणि ज्याला बोध द्यावा वाटतंय त्यांच्या परस्परामध्ये कसे संबंध असावे, गुरु शिष्याचा संबंध कसा असावा, एवढ्याविषयी जरी आपण याच्यातून घेतलं तरी असा आदर्श गुरु असा आदर्श शिष्य कुठंच होणार नाही. वास्तविक हा याचा विषय नाही. याचा विषय गुरु शिष्यपणाचं खंडन, गुरु शिष्यपण हे तो आधम लक्षण हे सांगायचे. अगदी परमार्थासाठी असलं तरीसुद्धा
जर त्यांचं ऐक्य भावाला प्राप्त नाही झाले तर हे अधमच लक्षण आहे, बरोबर. पण माऊली सांगतात असा गुरु आहे की तो काय करतो, आपलं गुरुत्व देशांतराला पाठवतो शिष्याचं रक्षण करताना. राखो जाता शिष्याते गुरुपणही धाडिले थिते, ते सुद्धा त्यांनी बाजूला सारलं. परंतु तरी गुरु गौरव जया ते सांडीचे ना, तरी श्रीगुरूचं जे गौरव, त्याचं जे महात्म्य त्याला सांडत नाही. याचं उदाहरण कोण आहे? समर्थच आहे. ज्यांना आपल्या स्वरूपावर आरूढ केलं असं म्हणतात आणि पुन्हा म्हणतात विसरू कसा मी गुरु पादुकाला. याचा अर्थ गुरु गौरव जयाचे सांडीचे ना, हे खरं गुरुचं गौरव आहे की नाही. ते त्या ठिकाणी आपल्याला सर्व कार्य झालं. नाथ महाराजांनी लिहिले की पतिव्रता स्त्री आहे, पतिव्रता स्त्री म्हातारपणात देखील आपल्या पतीचा त्याग करायला तयार नाही, बरोबर नाही. त्याप्रमाणे याचं जे गुरुगौरव आहे तरीसुद्धा गुरु शिष्य भाव कल्पित अशा प्रकारचं शास्त्र संमत असं त्यांचं जीवन. आणि उलट आता पूर्वीपेक्षा त्याच्यामध्ये काय झालं आहे, परमप्रीतीचा समावेश झाला आहे. परमप्रीतीचं काय स्वरूप आहे हे कळलं आहे, आत्मरूप. आणि गुरु कोण आहेत? आत्मा आहेत साक्षात. त्याचं प्रेम दोन्ही वेळेला प्राप्त होईल, अनंत पटीनं त्याचं प्रेम प्राप्त होईल. पण त्याच्यामध्ये भेदभ्रांती मात्र कधीच असणार नाही असं आहे. म्हणून राखो जाता शिष्या ते गुरुपणही धाडिले थिते तरी गुरु गौरव जया ते सांडीचे ना. परंतु श्रीगुरूचं असणारं जे गौरव, जे महात्म्य ते त्याला सोडून जातच नाही असं सांगितलं. ठीक आहे ना. आता हां, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.